हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूजा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या लिटिल स्टार वेदू या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलो आहोत तासगावच्या सुप्रसिद्ध अशा गणपती मंदिरामध्ये, कारण आज आहे गणेश चतुर्थी. तुम्हाला तर माहीतच असेल की तासगावमध्ये दरवर्षी किती भव्य असा रथोत्सव साजरा केला जातो. तर चला आज जाऊन आपण मंदिर पाहूया. गणपती मंदिराच्या पूर्वेला भव्य असं प्रवेशद्वार आहे. त्याचबरोबर नगारखाना आणि शेजारी रथगृह सुद्धा आहे. या मंदिरात 7 मजली आणि जवळजवळ 96 फूट उंचीचे गोपुर आहे. चला आता आपण मंदिरात जाऊया. खूप छान सजावट केली आहे मंदिराची. हा गणपती उजव्या सोंडेचा असून 1.5 फूट उंच आहे. मूर्ती सिंहासनाधिष्ठ आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला 2 मूषक आहेत. हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे. हा गणपती 1.5 दिवसाचा आहे. म्हणजेच उद्या या गणपतीची मिरवणूक काढली जाईल. आपण त्याला रथोत्सव असे म्हणतो. हा गणपती फार पुरातन आहे. जवळजवळ 246 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. पेशवेकालीन तासगावचे सरदार परशुरामभाऊ पटवर्धन हे त्यावेळी असताना त्यांनी 1779 मध्ये हे मंदिर बांधून या मूर्तीची स्थापना केलेली आहे. तेव्हापासून या मंदिरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सागवानी लाकडापासून बनवलेला हा रथ आहे. आज आपल्याला पालखीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे.
ही आपली लाडकी गजलक्ष्मी आहे. आज आहे रथ उत्सव. खूप छान अशी गजलक्ष्मीला सजवलेलं आहे. आज या रथातून गणपतीची मिरवणूक काढली जाईल. कित्येक जण आपल्या मुलांना रथात बसवत होती. हा आमचा वेदू. मागल्या वर्षी त्याला बसवताच आलं नाही, पण या वर्षी बसवणार आहे आम्ही पण. मान्यवर भक्तिमहोदय शंभूराज देसाई यांनी त्यांच्या पारंपरिक पद्धतीने आपल्या स्वागत करतो. या रथोत्सवाला परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या सर्व भक्तांच्यावर कृपादृष्टी राहावी आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या पोलीस दलाच्या मित्रांना विनंती आहे की रथावर विराज होण्यासाठी ज्या व्यक्तीची यादी दिलेली आहे त्यालाच फक्त रथावर प्रवेश मिळावा याची व्यवस्था केली जाणार.